पारितोषिक गटाला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं जात आहे। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी रायगडाने केलेली आहे। खूपच उल्लेखनीय कौतुकास्पद कामगिरी करून या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला गट आहे रायगड। रायगडाला मान्यवरांच्या हस्ते एसओपी कप आणि एसओपीची गुरु किल्ली देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। सध्या विक्रमगड जोमात आहे, बाळकी गड कोमात आहेत, पण असो खूपच सगळं चारही गटांचं उल्लेखनीय अशी कामगिरी होती। शेवटी निकषाला अनुसरून ही स्पर्धा होती, पण सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं चला मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि आयोजक मनीषा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावेत आणि पुढील सूचना ज्या काही असतील त्या सूचना आपल्या सर्वांना द्याव्यात। धन्यवाद। धन्यवाद सर। तुम्हाला जे पाहिजे ना तुम्ही असं घ्या, कारण जी बाईट घ्यायची ती परत घ्या तुम्ही। तुम्हाला जे पाहिजे ते असं घ्या, कारण ते काय एक थोडं ठीक आहे, तुम्हाला तुमचा निकाल सुद्धा इथं समजलेला आहे। स्पर्धेत कोण पुढे आलं आणि कोण मागे आलं तर त्याचं विश्लेषण काकांनी आधीच सांगून दिलेलं आहे। एक फक्त स्पर्धा होती, स्पर्धे सोबत घ्या। तुम्ही प्रथम थोडेसे पुढे आले तर खूप चांगलं होईल। हसत राहायचं असतं, कधी नाराज व्हायचं नसतं आयुष्यात। तर जे आता आपण काय केलं इथं उगवण क्षमता केली, कोणत्या बियाण्याची? पिकाची, सोयाबीन पिकाची आपण इथं उगवण क्षमता घेतलेली आहे, बरोबर। मग याचा निकाल किती टक्के उगवलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तुम्ही राहणार आहेत का तोपर्यंत? किती दिवस लागतात हे बियाणं उगवायला? 4 दिवस, 3 ते 4 दिवस लागतात। आणि तुम्ही उद्या जाणार आहे सोयाबीनला सर 3 ते 4 दिवस लागतात कोंब फुटायला। ओके सर, मी तुम्हाला निकाल दाखवते। 3 ते 4 दिवस लागतात। तुम्ही ते राहणार आहेत का? उद्या जाणार आहेत, बरोबर। मग तुमच्या आधी जी बॅच इथे आली होती तिने सुद्धा, त्या बॅचने सुद्धा उगवण क्षमता प्रात्यक्षिक तिथं केलेलं आहे। त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही इथं गुंडाळ्या टाकल्या त्या गुंडाळ्या टाकलेल्या आहेत, तर त्यांनी जे गुंडाळ्या टाकलं, जे बियाणं त्यांनी उगवणसाठी टाकलेलं आहे त्याचा निकाल आधी आपण पाहू, म्हणजे तुम्हाला समजेल। विक्रमगडाने पहिला क्रमांक पटकावलाय, तर विक्रमगडातून कोणी एक सदस्य सर वर या। विक्रमगडातून कोणी? सर ह्यांना गुंडाळी द्या, तिथे सर आहेत, सर काका तिकडे चला, आदित्य सर आणा, या। अजून 1-2 कोणीतरी या समोर मदतीला, हे तुम्हाला सोडायचंय काका। या पटकन या, व्यवस्थित सोडा। इकडे तोंड करून, इकडे बघू दे। हा, इकडे लक्ष ठेवा। थोडस जागा लागेल त्याला, आपल्याला पसरायचं ना। हा, ते पिशवी बाजूला घ्या। तुम्ही थोडेसे मागे व्हा, ठीक आहे? हा, आता त्याला व्यवस्थित काढा। तुमचं मी आता ठेवलेलं दिसतंय सर्वांना? हा, इकडे लक्ष असू द्या। हा, थांबा, एक साइड कुणच काढा काका, इकडून नाही घ्यायची। हा, घ्या इकडं, हा, पाणी आता झालेलं आहे। चांगले कोंब आलेले बियाणं मोजा काका, काकू हातात घ्या, हातात घेऊन मोजा। असं की 1, 2, 10 घ्या, म्हणजे लक्षात येते व्यवस्थित चांगले कोंब आलेले बियाणं मोजा आणि स्वतःचा काउंट लक्षात ठेवा। मोजत घ्या ताई। तुम्ही काय बोलताय? सर कोपऱ्यात एक आहे तुमच्या जवळ। ते तुम्ही जे घेतले ना, गेले ना। किती तुमच्याकडे? 30, तुमच्याकडे 23, 50, 53, माझे 39, तुमच्याकडे किती ठेवा? 23, तुमच्याकडे 30, बरोबर, 50, 53, 39 आणि हे 39 खालीच ठेवा, खाली ठेवून द्या। आता जे इतर 3 गट राहिलेत त्याच्यातला सुद्धा एक सदस्य सरांकडे जावा ना, आपल्या नावाची गुंडाळी घेऊन या।
चला, प्रतापगड, रायगड आणि सिंहगड, विक्रमगड तुम्ही जाऊन तिथे थांबू शकता. इथेच असू द्या.